आजचा दैनिक मन्ना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचं वचन घेऊन वाचूया. नीतिसूत्रे 14:29. ज्याला राग येण्यास मंद आहे त्याच्याकडे चांगली समज आहे, परंतु जो अधीर आहे तो मूर्खपणा वाढवतो. ह्या वचनामध्ये असं सांगितलं आहे की जो पटकन कुठला पण निर्णय घेतो, म्हणजे घाईघाईमध्ये म्हणा, किंवा ज्याला खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची, तो नेहमी खड्ड्यात पडतो. ह्या वचनाचा असाच अर्थ आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही निर्णय घेताना आधी परमेश्वराशी संवाद करा. म्हणजे कुठलाही निर्णय असो तो तुमच्या जीवनामध्ये, जे काही मोठे तुम्ही निर्णय घेता ते तुम्ही आधी विचार करून करावे. म्हणजे जर तुम्ही राग जरी करत असाल तर राग पण तुम्ही समोरच्यावर पटकन करता, न विचार करता की त्याला कसं वाटेन किंवा काय. तर परमेश्वराची मुलं अशी नसतात. परमेश्वराची मुलं आज्ञाकारी असतात, परमेश्वराचा भय मानणारे असतात. कधीच म्हणजे पटकन क्रोध नाही करायचा, आधी विचार करायचा समोरच्याचा. परत तिकडं म्हणलं आहे, परंतु जो अधीर आहे तो मूर्खपणा वाढवतो. जो लवकर राग करतो किंवा जो लवकर प्रत्येक निर्णयामध्ये पुढे राहतो तो नेहमी खड्ड्यात पडतो, असं इथं दिलेलं आहे. आपण परमेश्वराचे पोरं आहोत, तर आपण कसं जगावं, जसं परमेश्वराची इच्छा आहे तशी. परमेश्वराचं काय म्हणणं आहे ह्या वचनाद्वारे, की तुम्ही कुठलाही निर्णय म्हणा किंवा तुम्ही राग जरी करताय तर तुम्ही आधी म्हणजे विचार करा त्या गोष्टीबद्दल आणि मग जाऊन तो निर्णय तुम्ही घ्या. विचार म्हणजे काय, तर परमेश्वराशी जर तुम्हाला राग येतोय तर तुम्ही परमेश्वराला सांगा की मला ह्या गोष्टीबद्दल खूप जास्त राग येतोय, तर मी कसं शांत राहू, कसं ह्या गोष्टीला मी एक्सेप्ट करू, ह्या गोष्टीला मी कसं सामोरे जाऊ, ह्या गोष्टीबद्दल अजून म्हणजे तुम्ही डिस्कस करा परमेश्वराशी. तो नक्की ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करेन. ह्या वचनामध्ये हेच सांगितलं आहे की तुम्ही राग क्रोध पटकन करू नका, थोडासा विलंब बोलतात ना ते करा. म्हणजे तुम्ही उशीर करा राग करण्याबाबतीत, बाकी परमेश्वराशी तुमचं जे काही नातं आहे ते अधिक अजून वाढावं अशी मी प्रार्थना करते. या वचनासाठी आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, धन्यवाद राजा, ह्या वचनाला तू मला दिलेस आणि ह्या वचनाला जे कोणी व्यक्ती ऐकत असेल पिता, त्या व्यक्तीला आशीषित कर पिता. तो जर त्याच्या जीवनामध्ये, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जर जास्त क्रोध करतोय, जास्त चिडचिड करतो, परमेश्वरा तू त्याला चांगली सद्बुद्धी दे. परमेश्वरा त्याच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील तू सोडव राजा. अशी या छोट्याशा प्रार्थना परमेश्वरा तू आशीष कर. आमेन.